वीर्य आणि शुक्राणू याबद्दल अनेक गैरसमज असतात। महिलांनी याबद्दल योग्य माहिती ठेवणे गरजेचे आहे, खास करून गर्भधारणा, लैंगिक आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने। वीर्य आणि शुक्राणू वेगवेगळे असतात। वीर्य हा द्रव आहे जो प्रोटेस्ट आणि इतर ग्रंथीमधून तयार होतो। शुक्राणू हे वीर्याचे सुमारे 1 ते 5% भाग असतात आणि गर्भधारणेसाठी जबाबदार असतात। गर्भधारणेसाठी किती शुक्राणू लागतात? फक्त एक शुक्राणू गर्भधारणेसाठी पुरेसा असतो, पण सामान्यतः वीर्यात 20 ते 30 कोटी शुक्राणू असतात। शुक्राणूची गुणवत्ता आणि गतिशीलता महत्त्वाची असते। वीर्य किती दिवस जिवंत राहते? शरीराबाहेर आल्यावर शुक्राणू 30 ते 60 मिनिटात नष्ट होतात। शरीराच्या आत, विशेषतः महिलांच्या गर्भाशयात, ते 5 दिवसापर्यंत जिवंत राहू शकतात। त्यामुळे अनपेक्षित गर्भधारणेचा धोका असतो। वीर्य गिळणे सुरक्षित आहे का? होय, बहुतेक वेळा वीर्य गिळणे सुरक्षित असते, कारण त्यात पाणी, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे असतात। मात्र जर पुरुषाला एसटीडी किंवा संसर्ग असेल तर संसर्ग होण्याची शक्यता असते। वीर्याचे चव आणि गंध बदलू शकतो। आहार आणि जीवनशैलीनुसार वीर्याची चव आणि गंध बदलतो। फळे, विशेषतः अननस, पाणी आणि हेल्दी डायट वीर्याची चव सुधारू शकतो। मद्य, सिगारेट, लसूण, कांदा आणि जंक फूड यामुळे वास तीव्र होतो। वीर्यात पोषक घटक असतात। वीर्यात प्रथिने, झिंक, फ्रुटोन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात, मात्र ते फार मोठ्या प्रमाणात शरीरासाठी उपयोगी नसते। वीर्यामुळे त्वचेसाठी कोणतेही चमत्कारिक फायदे नसतात। काही जणांचा समज असतो की वीर्य त्वचेसाठी फायदेशीर आहे, पण याचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही। मात्र वीर्यात झिंक आणि प्रथिने असतात, जे त्वचेसाठी चांगले असू शकतात, पण याचा कोणताही मोठा प्रभाव पडत नाही। पुरुषांच्या वीर्याची गुणवत्ता सुधारता येते। संतुलित आहार, व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली वीर्याची गुणवत्ता सुधारते। धूम्रपान, मद्यपान आणि जंक फूड शुक्राणूंच्या संख्येवर आणि गतिशीलतेवर वाईट परिणाम करतात। वीर्य बाहेर काढल्याने पुरुषांच्या स्टॅमिनावर परिणाम। काही लोकांना वाटते की वीर्य गमावल्याने थकवा आणि कमजोरी येते, पण हे खरे नाही। मात्र वारंवार हस्तमैथून केल्यास किंवा लैंगिक संबंध ठेवल्यास तात्पुरता थकवा जाणवू शकतो। वीर्य आणि शुक्राणूबाबत योग्य माहिती असणे महिलांसाठी आणि पुरुषांसाठीही महत्त्वाचे आहे। सुरक्षित लैंगिक आरोग्यासाठी योग्य काळजी घेणे आणि आवश्यक तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे।